नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर तुमचं स्वागत आहे इंग्रजी विषयाच्या पुढच्या घटकाकडे, न्यूमेरिकल इन्फॉर्मेशनचा उपघटक मंथ्स ऑफ इयर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं? डेज ऑफ वीक. आता बघणार आहे मंथ्स ऑफ इयर. मंथ्स ऑफ इयर म्हणजे काय? वर्षातील जे वेगवेगळे महिने आहेत ना, त्यावरील आपण प्रश्नोत्तर बघणार आहे. आपल्याला माहिती आहे एका वर्षात किती महिने असतात? 12. मराठीतून आपली त्यांची सगळ्यांची नावं माहिती असणार. आता तुम्ही चौथी स्कॉलरशिप देताय म्हणजे एवढं तर तुम्हाला बेसिक नॉलेज असणारच. आता आपल्याला हा टॉपिक समजण्यासाठी काय महत्वाचं आहे? एकतर सर्व महिने या क्रमाने तुम्हाला पाठ पाहिजे, जानेवारी ते डिसेंबर. त्यानंतर या सर्व महिन्यांच्या इंग्लिशमध्ये स्पेलिंग पाठ पाहिजे. आणि पुढचा महत्वाचा घटक की प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस येतात एकूण हे तुम्हाला पाठच पाहिजे. ठीक आहे. आता मी एक चार्ट दिलाय. यामध्ये मी काय दिलंय? मंथ म्हणजे महिना आणि नंबर ऑफ डेज म्हणजे त्या महिन्यामध्ये किती दिवस असतात. ठीक आहे. तर जानेवारीत किती आहेत? 31. फेब्रुवारीमध्ये किती आहेत? 28 किंवा 29. आता जर एखादं वर्ष जर लीप इयर असेल तर त्या त्या महिन्याच्या फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात आणि ते वर्ष जर सामान्य वर्ष असेल तर त्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये फक्त 28 दिवस असतात. आता लीप इयर म्हणजे काय हे जरा आधी हे बघून घेऊ आणि नंतर पाहूया ते. ठीक आहे. आता आपण जर नीट बघितलं तर काही महिने काय आहेत 30 दिवसांचे आहेत, काही 31 दिवसांचे आहेत आणि फेब्रुवारी हा तेवढा 28 किंवा 29 दिवसांचा आहे. आता हे लक्षात कसं ठेवायचं किंवा पाठ कसं करायचं की कुठल्या महिन्यामध्ये किती दिवस आहेत? एकदम सोपी ट्रिक आहे. लक्ष द्या. हा आपला हात आहे. हा कुठला आपला हात आहे? डावा हात आहे. यामध्ये काय करायचं? ही जी पोकळी आहेत ना, पहिलं जे उंचवट आहे ना, जे जानेवारी म्हणायचं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, पुन्हा इथं ह्या उंचवट्यापासून परत पहिल्यापासून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. तर ह्या टेक्निकनी कसं लक्षात ठेवायचं? जे उंचवट्याचे महिने आहेत ना, त्यांच्यामध्ये 31चा महिना आहे आणि जे खाली येणार ना या पोकळीमध्ये, तर त्यांचे 30चा महिना असणार आहे. फक्त फेब्रुवारी तेवढा 28 किंवा 29 दिवसांचा असणार. बघा, जानेवारी इथे येतोय ना, तो 31 दिवसांचा. फेब्रुवारी 28 किंवा 29 दिवसांचा. मार्च 31 दिवसांचा. एप्रिल 30 दिवसांचा. मे 31 दिवसांचा. जून 30 दिवसांचा. जुलै, आता लक्ष द्या, जुलै 31 दिवसांचा आहे. परत मी पहिल्या उंचवट्याकडे गेले. इथे काय आला? ऑगस्ट. तो पण वरती चाललाय म्हणून तोही 31 दिवसांचा आहे. बघा, जुलै सॉरी इथे चुकीचं दिलं मी. हे याला असं आहे. जून किती दिवसांनी? 30. जुलै आणि ऑगस्ट तुम्ही जर नीट बघाल तर कसं आहे 31 दिवसांचे. त्याच्यामुळे मी सांगितलेल्या टेक्निकनीच लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला पाठ करायची गरज नाही. म्हणजे जानेवारीत 31, फेब्रुवारीमध्ये एवढे. तुम्ही सरळ ही टेक्निक वापरायची आणि लक्षात घ्यायचं, की कुठल्या दिवसामध्ये, कुठल्या महिन्यामध्ये किती दिवस आहेत. ठीक आहे. एवढं समजलं. आता बघूया खूप महत्वाचा घटक आहे लीप इयर. लीप इयर म्हणजे काय? मराठीतून लीप वर्ष. लीप वर्ष असेल ना, तर फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात आणि जर ते सामान्य वर्ष असेल, तर त्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात 28च दिवस असतात. आता लीप वर्ष शोधायचं कसं? तर ज्या वर्षाला 4 ने निशेष भाग जातो, ते म्हणजे लीप वर्ष होय. म्हणजे त्या वर्षाला आपण जर 4 ने भाग झालं आणि बाकी शून्य आली ना, ते असतं लीप इयर. आता कुठलेही आपल्याला वर्ष साल दिलं ना, तर पूर्ण संख्येला भागत बसायचं का? नाही. तर आपण मागील व्हिडिओत काय बघितलं होतं? 4ची विभाजकतेची कसोटी. त्यानुसार जर शेवटच्या 2 अंकाला एखाद्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांना जर 4 ने निशेष भाग जात असेल ना, तर त्या पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो. फॉर एक्झाम्पल आता 2016 हे वर्ष आहे. आता पूर्ण संख्येला भाग देत बसत नाही मी. शेवटचे 2 अंक बघते. 16. 4 ने 16ला भाग जाते निशेष? हो. 4 चोक 16. म्हणजे हे कसं आहे? लीप वर्ष आहे. आता हे वर्ष आहे 2018. 18 तर 18चे शेवटचे 2 अक्षर किती आहे? 2018चे 18. तर हे 18 4च्या पाड्यात आहे का? नाहीये. म्हणजे ह्याला 4 ने निशेष भाग जातो का? तर नाही. म्हणजे हे लीप वर्ष आहे का? नाहीये. आता इथपर्यंत समजलं. आता जे सामान्य वर्ष असतं ना, म्हणजे जे लीप वर्ष नसतं, त्यामध्ये एकूण दिवस किती असतात? 365. आणि जे लीप इयर असतं ना,
त्यामध्ये एकूण दिवस असतात 366. हे लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. आणि फेब्रुवारी महिन्यात हे एकूण दिवस आहेत वर्षातले. आणि जर फेब्रुवारी महिना असेल ना, फेब्रुवारी, तर त्यात किती दिवस असतात लीप इयरमध्ये? 29. आणि नॉन लीप इयर किंवा सामान्य वर्षात किती असतात? 28. हे 2 पॉइंट लक्षात ठेवायचे. ह्या इंग्लिशच्या टॉपिकमध्ये पण येणार आहे, गणितात पण येऊ शकतं आणि बुद्धिमत्तेत पण यावर प्रश्न येऊ शकतात लीप वर्षावर. ठीक आहे. आता आपण वळूया प्रश्नोत्तरांच्या भागाकडे. सर्वात महत्वाचा आणि पहिलाच प्रश्न आहे, हाऊ मेनी मंथ्स ऑफ द इयर हॅव 30 डेज? म्हणजे एका वर्षामध्ये किती महिने आहेत ज्यामध्ये 30 दिवस असतात? तर किती आहेत हे तुम्हाला पाठच पाहिजे. हे आहेत 4 महिने. कुठले कुठले? बघा, एप्रिल, त्यानंतर जून, त्यानंतर सप्टेंबर, त्यानंतर नोव्हेंबर. हे 4 महिने आहेत ज्यामध्ये 30 दिवस असतात प्रत्येक महिन्यामध्ये. आता हाच प्रश्न तुम्हाला थोडासा वेगळा काय विचारतील ते? आता विचारलंय की 30 दिवस किती महिन्यांमध्ये असतात ना? मग आता ते हे पण विचारू शकतात. हाऊ मेनी मंथ्स ऑफ द इयर हॅव 31 डेज? 31 दिवसांचे किती महिने आहेत? तर आता बघूया, ते आहेत 7. शोधूया आपण. जानेवारी, मार्च, मे, जुलै, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर. ठीक आहे. इथे एक नोटीस करा, जुलै आणि ऑगस्ट आहे ना, हे दोघंही लागोपाठ 31 चे महिने आहेत. बाकी कसे 30, 31 अशा पॅटर्न मध्ये येतात. हे झाले पहिले दोन महत्वाचे प्रश्न. आता पुढचा प्रश्न आहे, हा पण जरा सिमिलर आहे मागच्या व्हिडिओ सारखाच. आता ह्यात काय लिहिलंय? आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न वाचूया आधी. विच मंथ कम्स आफ्टर मे? आता मागेच आपण बघितलं आफ्टर म्हणजे काय? नंतर. मग विच मंथ, कोणता महिना मे नंतर येतो? कुठला येतो मे नंतर? जून. आता ह्याच प्रश्नाचं त्यांनी आफ्टर ऐवजी जर बिफोर लिहिला असता तर पूर्ण प्रश्न बदलतो. आता बिफोर लिहिते मी इथं. बिफोर. विच मंथ कम बिफोर मे? मेच्या अगोदर कुठला महिना येतो? मग उत्तर आलं एप्रिल. एक तर तुम्हाला क्रमवार महिने पाठ पाहिजेत, त्यानंतर बिफोर म्हणजे काय आणि आफ्टर म्हणजे काय माहिती पाहिजे, म्हणजे ह्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे येतील. पुढचा प्रश्न आहे, चूज द ऑड वन आउट ऑफ द फॉलोइंग. म्हणजे एक वेगळा पर्याय निवडा. 4 ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला, डिसेंबर, मार्च, एप्रिल आणि ऑगस्ट. तुम्ही जर व्यवस्थित बघाल तर तुमच्या लक्षात येईल की डिसेंबर, मार्च आणि ऑगस्ट आहे ना, हे सर्व 31 दिवसांचे महिने आहेत. मग यातला वेगळा कुठला? एप्रिल. एप्रिलमध्ये किती दिवस असतात? फक्त 30. म्हणून याचं उत्तर आहे एप्रिल. आता या व्हिडिओ मधला शेवटचा प्रश्न आहे, विच इज द 4th मंथ ऑफ द इयर? 4th म्हणजे क्रमवारीने चौथा महिना कुठला आहे वर्षाचा? तो कुठला? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. चौथा कुठला आहे? एप्रिल. मग याचं उत्तर आहे एप्रिल. हा व्हिडिओ माझा इथंच संपतोय. माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. किंवा जर तुम्हाला वाटलं की एखाद्या वेगळ्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा आहे जो तुम्हाला अवघड जातो, तर तेही तुम्ही कमेंट करू शकता. थँक्यू.